मूर्ती विठ्ठलाची आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दिवे घाटाची अवघड चढण करून सासवडमध्ये जी आहे ती विसावणार आहे. 2 दिवस या पालखीचा मुक्काम हा सासवड नगरीमध्ये असणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये वारीच्या वाटेवर जे वारकरी पायी चालतायत त्या वारकरी बांधवांशी आपण बोलणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? आम्ही कोल्हापूर कितवा वर्ष आहे वारीचं? 20वा दरवर्षी येतं वारी? दरवर्षी. तुम्ही कुठून आले? कोल्हापूर आम्ही एकच वारी. एकंदरीतच या सगळ्या वारकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली, आपण वारीच्या वाटेवर भेटलोय. वारीमध्ये अभंग कीर्तन असं सगळं म्हणत आपण जात असतो. आपल्या प्रेक्षकांसाठी एखादा अभंग? ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली, तुम्ही वारीमध्ये 18-19 दिवस चालत असता, इकडे संपूर्ण वारी कव्हर करत असता. काय वारीमध्ये कसा अनुभव असतो? आनंदच की. आनंद वाटतो. ते जास्त आम्हाला आनंद आहे. आम्हाला चांगलं वाटतंय, आम्हाला बरं वाटतंय, आनंद वाटतो माऊलीच्या पालखी सोहळ्यात. काय कसं म्हणजे 18-19 दिवस पायी प्रवास आपण करत असतो, काय वेगळे पण असतं वारीचं? ह्या वारीमध्ये आम्हाला काही सुद्धा वाटत नाही. 18 दिवसापेक्षा अजून जरी असली वारी तरी सुद्धा आमच्या ह्या वारकरी लोकांना त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. हाय अशीच वारकरी चालत राहणार, बोलत राहणार, हसत खेळत राहणार. हे आमची माऊलीची कृपा आहे. ह्या माऊलीची कृपा आम्हाला सदैव राहणार आहे. असं हे माऊलीची कृपाच आहे यांच्यावर. त्यासाठी हे दिवे घाट असू दे आणि ह्याच्या डबल जरी घाट असला तरी सुद्धा चालण्याची ताकद हा आम्हाला विठोबा आहे देणार. आणि आम्हाला माऊली आम्हाला हे साथ देणार. आणि ह्या आम्ही कायमस्वरूपी ज्या पालखीमुळे ज्या प्रत्येक वर्षी सोहळ्याला आम्ही येत राहणार. ह्या महिला असू दे, पुरुष वर्ग असू दे, हे आम्ही येत राहणार. तुम्ही नांदेडवरनं पालखी सोहळ्यात सहभागी झालाय, दरवर्षी येत आहे का वारी? 5 वर्ष झाले येतो मी. काय 5 वर्षाचा कसा अनुभव आहे? चांगला अनुभव आहे. काय सुख, घरच्यापेक्षा सुख इथं चांगलं आहे. तुम्ही कुठून आले? मी पुण्यातनं झालोय, पण मी कमीत कमी 15-20 वर्ष झाले येतोय. पुण्यातून दिवे घाटापर्यंत दरवर्षी येतो. पण एवढं प्रसन्न वाटतं आणि एवढं चांगलं वाटतं की असं वाटतं ही वारी संपूच नाही. अशी दरवर्षी वारकऱ्यांबरोबर चालताना एवढा आनंद वाटतो, विचारू नका. तुम्ही कुठून आलेत माऊली? आम्ही कोल्हापूर मध्ये पन्हाळा तालुक्यात पुन्हा गाव. कितवं वर्ष आहे वारी? 5वं वर्षी. काय वारीत काय वेगळे पण वाटतं? काय वेगळं म्हणजे इकडं आल्यानंतर जरा समाधान वाटते, आनंदी वातावरण वाटते, चांगलं वाटते. एकंदरीत प्रत्येक वारकरी बांधवाच्या चेहऱ्यावरचा आनंदच वारीची अनुभूती जी आहे ती सांगून जातोय. खर तर या दिवे घाटाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि प्रशासनाकडनं सुद्धा खबरदारीचा उपाय जो आहे तो घेतला जातोय. पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे. मात्र पोलीस प्रशासनाला सुद्धा ही खात्री आहे की या वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो होणार नाही. त्यामुळे वर्दीतला विठ्ठल सुद्धा अर्थात पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क जरी असले तरी निर्धास्त आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दिवे घाट, पुणे.